स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या पाठाच्या आता आपण पुढील विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये एक करून पहा असा एक मुद्दा आहे. आता अर्थातच आपण सगळे मुद्दे आपले स्पष्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याबद्दलची चर्चा आणि त्याच्याबद्दलचं थोडंसं स्पष्टीकरण आपण करतच आहोत. मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भानं काही विविध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा या शोधता येऊ शकतात. याला काय म्हणतात? यास उदाहरण 1 तर इराण मधील मशाद हे शहर साधारणपणे 600 पूर्व रेखावृत्तावर आहे. मुद्दा स्पष्ट झाला. मग जेव्हा ग्रीनिचला, लक्षात घ्या, ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. मग त्याच्यासाठी ती कशी सांगायची? तर त्याच्यासाठी आपल्याला पुढे उदाहरणं दिलेली आहेत. तर विधान कसं दिलंय बघा, की मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही 4 मिनिटांनी वाढते. किती मिनिटांनी? 4 मिनिटांनी वाढते. मग ग्रीनिच आणि मशाद या ठिकाणाच्या रेखावृत्तातील फरक बरोबर 600, म्हणजे एकूण वेळातील फरक बरोबर 60°4 आणि बरोबर 240 मिनिटं. आणि मग बरोबर 240 भागिले 60 मिनिटं आणि मग पुढे 4 तास, म्हणजे मशाद येथे टिंबटिंब इतके वाजले असतील. हे आता तुम्ही लिहायचंय अर्थात. चला पुढे जाऊया. उदाहरणार्थ 2 ब्राझील देशातील मॅनॉस हे शहर 600 पश्चिम रेखावृत्तावर आहे. आता ग्रीनिच येथे मध्याह्नीचे 12 वाजले असतील तर नीट लक्षात घ्या, ग्रीनिच येथे मध्याह्नीचे जर 12 वाजले असतील तर मॅनॉस येथील स्थानिक वेळ काढायची. तर मग विधान लिहायचंय आणि मग खाली पूर्णपणे सूत्र दिलेलं आहे. पूर्ण सूत्र आहे बरोबर. विधान टिंबटिंब, ग्रीनिच आणि मॅनॉस या ठिकाणाच्या रेखावृत्तातील फरक जसा तिथं काढलाय तसाच लिहायचंय. पूर्णपणे सूत्र दिलेलं आहे, फक्त तुम्हाला आकडे घालायचे. मॅनॉस शहर ग्रीनिचच्या टिंबटिंब असल्याने या ठिकाणाची स्थानिक वेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा टिंबटिंब तासांनी टिंबटिंब आहे. म्हणून जेव्हा ग्रीनिचला मध्याह्न असेल तेव्हा मॅनॉसला टिंबटिंबचे टिंबटिंब वाजले असतील. हे आता अर्थात तुम्हाला भरायचंय. चला पुढे जाऊया. आता सांगा पाहू, पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागामध्ये स्थानिक वेळ ही निरनिराळी असते. हे आता आपण बघितलं. मग आता त्या ठिकाणाचे लोकांचे दैनंदिन व्यवहार जे असतात दिवसभराचे, ते सुद्धा त्या स्थानिक वेळेप्रमाणेच बदलतात. मग आकृती क्रमांक 1.3 मध्ये वेगवेगळ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळा त्या दाखवलेल्या आहेत. आपलं पाठ्यपुस्तक आपण उघडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार. मग या निकषाचं तुम्ही निरीक्षण करायचंय आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची. मग त्याच्यासाठी अंशात्मक अंतर आणि वेळ याची तुम्ही सांगड घालायची. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. जरा विचार करा आणि माहित आहे का तुम्हाला? हे छोट्या छोट्या फिती आहेत, अर्थात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. मी मुद्दामून आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत म्हणून त्या इथं ठेवलेल्या आहेत. आपण पुढे जाऊया. दिलेल्या नकाशामध्ये दिनमान अनुभव करणारा असा प्रदेश कोणता, त्याचं रेखावृत्तादरम्यान आहे, कोणत्या रेखावृत्तादरम्यान तो आहे हे सांगायचंय. नकाशातील कोणत्या रेखावृत्तावर मध्याह्न व कोणत्या रेखावृत्तावर मध्यरात्र आहे. आणि न्यू ऑर्लिन्स येथील एडवर्ड हा कोणत्या रेखावृत्तावर आहे आणि 11 शहरात किती वाजले आहेत. त्याच्यानंतर त्याच वेळी पाटण्यातील शरद व टोकियोतील या कोइटो काय करत आहे. त्याच्यानंतर या शहरात कोणती वेळ असेल. कोणतेही एक रेखावृत्त निवडा आणि त्या रेखावृत्ताच्या शेजारी 1 अंश पूर्व आणि पश्चिम रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ सांगायची. आता अर्थात हे काम तुम्हालाच करायचंय. त्याच्यानंतर जरा डोके चालवा अशी एक छोटीशी फीत आहे, ती तुम्ही वाचा, कारण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ती दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये गुंतागुंतीचे असे काहीच प्रश्न नाहीयेत.
तर आपल्याला धडेच त्याच्याप्रमाणे आहेत, आपला अभ्यासक्रमच त्याच्यामध्ये आहेत, काही सूत्र आहेत, काही वेळा आहेत, तर त्याच्याप्रमाणे आपण हा पाठ संपूर्णपणे अभ्यास त्याचा पुढे पुढे करत जातोय. पुढे हा बघा, हा नकाशा संपूर्णपणे मी इथं पण तुम्हाला दिलेला आहे आणि अर्थात तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं हा पूर्णपणे पाठ्यपुस्तकातलं पुस्तक उघडून त्याच्यामध्ये बघून द्यायचं आहे. हे मी तुम्हाला फक्त समजवण्यासाठी दिलंय. उपक्रमात काय इतकं व्यवस्थित दिसत नाही कारण म्हणून. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? 60° पूर्व रेखावृत्तावर जर दुपारचे 12 वाजले असतील तर 30° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असेल तर ते स्पष्ट करायचंय. तुम्ही तुमच्या स्वाध्यायामध्ये असलेल्या काही प्रश्नांची पण मी इथे सांगड अशी घातलेली आहे. चला तर मग आता आपण पुढील विभागात प्रवेश करूया. आपल्या वेळेमध्ये अजून काय काय फरक झालेला आहे. चला तर